राज्यघटनेमध्ये आर्टिकल 323B एक कलम आहे, त्यामध्ये सरकारला कोणत्याही गोष्टीमध्ये न्यायाधिकरण स्थापन करता येतं। आज बरेच असे न्यायाधिकरण स्थापन आहेत, त्यामध्ये वीज, रेल्वे, इन्कम टॅक्स इत्यादी न्यायालय आज न्यायाधिकरण म्हणून काम करत आहेत। मग या कलमाखाली 323B या कलमाखाली आज शेतकऱ्यांसाठी एक ट्रायब्युनल न्यायाधिकरण स्थापन केलं पाहिजे, जेणेकरून आज आमच्या शेतकऱ्यांना ऊसाची दराई रस्त्यावर न करता न्यायालयात करता येईल। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो माझी सरकारकडे मागणी आहे की सरकारनं 323B खाली शेतकऱ्यांसाठी न्यायाधिकरण द्यावं। त्याचबरोबर पूर्वी शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 हा कायदा होता की जो जीवनावश्यक वस्तू 1955च्या अंडर येत होता आणि या कायद्यामध्ये आता सरकारनं 2005 साली बदल केला, 2018 साली बदल केला आणि आता 2023ला बदल केला, परत 2025ला बदल केला। 2025ला बदल करत असताना यामध्ये शुगर केन जो शब्द होता तो शब्द काढला आणि फक्त शुगर कंट्रोल ऑर्डर 2025 हा असा शब्द प्रणालीचा हा कायदा केला। जिथं शुगर केनला जागा नाही त्या कायद्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना काय स्थान असणार आहे हे यावरून सरकारची मानसिकता दिसून येते। शुगर केन कंट्रोल ऑर्डरमध्ये आता आम्ही सगळी उपपदार्थातील वाटा तुम्ही सगळी मागताय, पण या शुगर केन आता शुगर कंट्रोल ऑर्डर म्हणायला पाहिजे। शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये शेतकऱ्यांना उपपदार्थातील वाटा द्यावा अशी कुठेही तरतूद केलेली नाही आणि त्यामुळं कायद्यानंच आम्हाला त्यांनी जागा ठेवली नाही की तुम्ही उपपदार्थातील वाटा मागू शकताय आणि त्यामुळं जी काही ही तरतूद झालेली आहे ती काढून टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तर शेतकऱ्यांना उपपदार्थातील वाटा मिळणार आहे। दुसरं, याच कायद्यामध्ये पूर्वी फौजदारीमध्ये एक वाव होता आपल्याला, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की फौजदारीमध्ये वाव होता की संचालकांच्या विरोधात आपण फौजदारी दाखल करू शकत होतो, पण आता फौजदारी आपल्याला दाखल करता येत नाही आणि त्यामुळे यांना भीती राहिलेली नाही संचालकांना की आमच्यावर फौजदारी दाखल होत नाही तर ही शेतकरी आम्हाला काय करणार आहेत म्हणून त्यांच्यावर भीती राहिलेली नाही आणि म्हणून त्यांनी बऱ्याच कारखान्यांनी गेल्या वर्षीची FRP थकवलेली आहे। जर फौजदारीची तरतूद असती तर यांनी गेल्या वर्षीची FRP थकवली नसती। दुसरं जर बघितलं तर प्रत्येक 10 वर्षांनी 1960 पासून ते 2010 प्रत्येक 10 वर्षाला ऊसाचा दर हा दुप्पट झालेला आहे आणि 2010 साली आम्ही 2700 रुपये दर घेतलेला आहे आणि प्रत्येक 10 वर्षाला दर दुप्पट झाला। ह्या स्तराप्रमाणे जर आता 2020ला 2700 गुणिले 2 साधारणपणे 4 आणि 14 5400 रुपये दर मिळाला पाहिजे होता, पण सरकारनं कायद्यामध्ये छेडछाड करून तुम्ही सांगितले त्याप्रमाणे कायद्यामध्ये छेडछाड करून आमचा दर काढून घेतलेला आहे। सरकारनं 8.5ची रिकव्हरी जर बदलली नसती, ती 10.25 केली नसती तर ह्या वर्षी आमचं नुकसान झालं नसतं आणि आम्ही जवळजवळ 5000 ते 5000 माझ्या माहितीप्रमाणे आपण 5400चा दर तरी 100% घेतला असता जर पार करू शकलो असतो सरकारनं जर त्यामध्ये छेडछाड केली नसती तर। मग सरकारी छेडछाड काय करतंय तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे साखर कारखानदार आहेत तेच आमदार आहेत आणि तेच विधानसभेमध्ये गेलेले आहेत आणि ते आपल्या फायद्याचे कायदे करून घेत आहेत।